ವಿಶ್ವ ತಂಬಾಕು ವಿರೋಧಿ ದಿನಾಚರಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ದಿನ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಸಾಂಗಾವ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಸಂಸ್ಥೆ ಮತ್ತು ಸ್ವಸಹಾಯ ಸಂಘಗಳ ಒಕ್ಕೂಟದ ವತಿಯಿಂದ ವಿಶ್ವ ತಂಬಾಕು ವಿರೋಧಿ ದಿನಾಚರಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯರಾದ ಸುವರ್ಣ ರಂಜಿತ್ ಕಾಂಬಳೆ ವಹಿಸಿದ್ದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಗ್ರಾಮಾಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆ ಸಂಸ್ಥೆಯ ತಾಲೂಕಿನ ಯೋಜನಾಧಿಕಾರಿಗಳಾದ ಶ್ರೀ ಮಂಜುನಾಥ್ ವಹಿಸಿ ಯೋಜನೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡಿದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಂಪನ್ಮೂಲ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗಿ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಸಂಸ್ಥೆಯ ಜಿಲ್ಲಾ ಜನಜಾಗೃತಿಯ ವೇದಿಕೆ ಸದಸ್ಯರಾದ ಶ್ರೀಮತಿ ಮನಾಲಿ ಮಾನೆ ವಹಿಸಿ ತಂಬಾಕು ಸೇವನೆಯಿಂದ ಹಾಕುವಂತಹ ದುಷ್ಪರಿಣಾಮಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿ ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಯಾರಾದರೂ ತಂಬಾಕು ಸೇವನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ, ಅಂತಹ ದುಶ್ಚಟಗಳನ್ನು ತಡೆಯುವಲ್ಲಿ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರವನ್ನು ವಹಿಸಬೇಕೆಂದು ತಿಳಿಸಿದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯರಾದ ರಾಹುಲ್ ಹೇರವಾಡೆ ಮಾತನಾಡಿ ಶ್ರೀ ಕ್ಷೇತ್ರ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಸಂಸ್ಥೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಬಗ್ಗೆ ಮೆಚ್ಚುಗೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. त्याची माहिती भेटणार. आपण पुरुषांच्या नावाने नेहमी ओढत असतो, हे दारू पितात, तंबाखू खातात, गुटखा खातात वगैरे, पण आपण पण कुठेतरी व्यसनाच्या आहारी गेलेलो असतो, हे कधी कळतच नाही तुम्हाला, बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला वाटतंय की मिसरी किंवा तंबाखू खाणं आणि इथं बसलेल्या बायका पण तंबाखू खातायत. मिसरी तर लावून आमची पण तंबाखू पण खातात बायका, गुटखा पण खातात. पण तुम्हाला हे सत्य आहे, मी माझ्या डोळ्याने बघितले आहे. तुम्हाला सांगायचं आहे फक्त मला आता तंबाखू बद्दल, तंबाखू मिसरी खायचे गुटखा वगैरे खाते ना, त्याच्याबद्दलच थोडी माहिती सांगायची. 1-10 मिनिटात सांगेन मी. तंबाखू ही सामाजिक समस्या आहे आणि भारतात बहुतेक खूप लोक, म्हणजे चीन नंतर मला वाटते जगातील दुसरा क्रमांक भारताचा आहे तंबाखू व्यसन करण्यामध्ये, बरोबर आहे? माहित नसेल तर माहित असू दे तुम्हाला की जगात दुसऱ्या क्रमांकावर आपला देश आहे की तो तंबाखू व्यसन जास्त प्रमाणात होतं आणि त्याचं प्रमाण इतकं वाढत चाललेलं आहे की त्याला पहिल्या नंबरला यायला आता वेळ लागणार नाही. समजते? पहिल्या नंबरला आपला देश जायला वेळ लागणार नाही, म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आपल्या भारतामध्ये तंबाखूचं व्यसन होते. तंबाखूचं व्यसन लोकांना याचा विचार करा. तर व्यसन कशामध्ये आहे, तर हा तंबाखू एक वनस्पती आहे, त्याची पाने वाळवून त्यात अजून काही त्याच्यात प्रक्रिया करतात आणि ते खाण्यासाठी वापरली जाते आणि त्यामध्ये निकोटीन नावाचं एक रसायन असतं, ते शरीराला खूप हानिकारक आहे. त्याच्यामुळे काय होतं, मनुष्य म्हणजे जे तंबाखूचं व्यसन करतात, म्हणजे तंबाखू म्हणजे फक्त तंबाखू नाही तर तंबाखू कशामध्ये वापरतात, सिगारेट, गुटखा, बिडी, चुरूट, हुक्का, तपकीर, मिश्री अशा अनेक प्रकारचे जे तंबाखूचे पदार्थ आहेत, त्याच्यामुळेच आपल्याला जास्त आधी तंबाखू आपल्याकडे विकली जाते. म्हणजे फक्त तंबाखू मिसरी लावते हे पण बरोबर, त्यासोबत मिसरी. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒಕ್ಕೂಟ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ಸೇವಾ ಪ್ರತಿನಿಧಿ, ಸ್ವಸಹಾಯ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ವಲಯದ ಮೇಲ್ ವಿಚಾರಕರಾದ ಅನಿಲ್ ದಾವನೆ ಸ್ವಾಗತಿಸಿ ವಂದಿಸಿದರು.